लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आज आहे 26 जानेवारी। 26 जानेवारी रोजी आज या योजनेचे शेवटचे पैशाचे वाटप झालेले आहेत। आज 26 जानेवारी रोजी या योजनेचा शेवटचा हप्ता जे काही लाडक्या बहिणीचे पात्र होत्या त्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी वाटप झालेले आहे। सर्व लाडक्या बहिणींना खुश झाले आहेत। सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 10,500 रुपये इतकी रक्कम जमा झाली असेल। सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, आज या योजनेचा शेवटचे हप्त्याचे पैसे वाटप करण्यात आलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपये म्हणून 7 हप्त्याचे 10,500 रुपये इतकी रक्कम जमा झाली असेल। जवळपास 2,41,00,000 महिलांना आम्ही गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डीबीटी केलेला आहे। पहिल्या दिवशी आम्ही 1,07,00,000 महिलांना केला। काल सुद्धा जवळपास 1,25,00,000 महिला 1,25,00,000 महिलांना लाभ वितरित झालेला आहे। त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखंच सुरू आहे। अशा प्रकारे आपण पाहिलं की महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना योजनेचा हप्त्याचे वितरित झालेले आहेत। सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आज रात्री 7 वाजेपर्यंत योजनेचा हप्ता जमा होईल। अशा प्रकारे 7 हप्ते जमा झालेले आहेत। ह्या 7 हप्ते 1,500 रुपये एकूण 10,500 रुपये जमा झालेले असेल। सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत, आनंदात आहेत। सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले असेल। आता तुम्हाला पैसे आले की नाही हे आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे। तुम्हाला जर पैसे आले तर आले म्हणून कळवायचं आहे, आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत तर नाही आले म्हणून कळवायचं आहे। ज्या लाडक्या बहिणी योजनेस पात्र होत्या आणि त्यांना योजनेचा हप्ता आज मिळालेला नाही तरी देखील आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे। ज्या लाडक्या बहिणीचे नावं कट झाले असेल किंवा त्यांना वाटतं आहे की आपण या योजनेतून अपात्र झालो आहे की काय, त्यांनी देखील कमेंट करून कळवायचं आहे। आम्हाला पहिले हप्ते मिळाले होते परंतु हप्ते मिळाले नसले त्यांनी देखील कमेंट करून कळवायचे आहे, कारण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की या योजनेच्या ज्या महिला होत्या ते पात्र असून देखील त्यांना रक्कम मिळाली नाही, त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये काय करावे लागेल याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत देखील शेअर करायची आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आम्हाला कमेंट करून कळवायला विसरायचं नाही।